नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहेत पीक पाहणी कशी करायची व पीक पाहणी कशामुळे करण्यात यावी हे आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम पीक पाहणी आपण का केली पाहिजे, तर सर्वप्रथम आपण जो विमा भरलेला असतो त्याची नुकसान भरपाई भरण्यासाठी सर्वात मेन आपली पीक पाहणी केलेली गरजेची पाहिजे। सर्वप्रथम आता आपण आपला माल शासनाला आपल्याला विकायचा जर असेल तर आपल्या 7/12 आपली नोंद पाहिजे। तर आपण पीक पाहणी केल्यानंतरच ती नोंद आपल्या 7/12 लागू शकते। जसं की आपण जर विमा भरला आपण जर हरभऱ्याचा आणि पीक पाहणी जर आपण जर ज्वारीची केली तर 7/12 आपली ज्वारीच लागून जाते। त्यामुळे विम्याचा आणि पीक पाहणीचा जास्त काही संबंध नाही, म्हणून आपण ज्याचा विमा भरला त्याचीच पीक पाहणी करणे गरजेचे आहे। सर्वप्रथम चला तर जाणून घेऊया आपण आता पीक पाहणी कशी करायची। सर्वप्रथम आपण आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी DCS हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, सर्वप्रथम आपण ह्या ॲपमध्ये जाऊ। आता सध्या ॲपमध्ये गेल्यानंतर असं आपल्याला पेज दिसेल। ठीक आहे, स्क्रोल करायचे 2 वेळेस। आता इथं आपला महसूल विभाग, जसं की आता माझा परभणी जिल्हा याच्यामुळे माझा महसूल विभाग आहे छत्रपती संभाजीनगर। ठीक आहे, मी माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडलेला आहे। तसेच आता इथे 2 प्रकार आहेत, इतर म्हणून आणि शेतकरी लॉगिनमधून। आपल्याला निवडायचं आहे शेतकरी लॉगिनमधून। इतरमधील तुम्हाला गोष्टी सांगतो। इतरमधील अशा मंडळ अधिकारी म्हणून सुद्धा आपलं लॉगिन करू शकता, जे आपले मंडळ अधिकारी आहेत तुमचे जे असतील ते। आणि सहाय्यता लॉगिनमधून असं करू शकता की जर तुमची पीक पाहणी कदाचित राहिलेली असेल, तारीख निघून गेली, तर सहाय्यक लॉगिन म्हणून तुमच्या गावासाठी एक दिलेला असतो। तर या सहाय्यक लॉगिनमधून तुम्ही पीक पाहणीची डेट गेल्यानंतरही तुमची पीक पाहणीही करून घेऊ शकता। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे शेतकरी लॉगिनमध्ये आणि इथे आपला नंबर प्रविष्ट करायचा आहे, तुमचा जे मोबाईल नंबर आहे। जेवढं होईल तेवढं प्रत्येक शेतकऱ्याचा वेगवेगळा नंबर टाकत जा। जसं की 3 खाते आहेत आणि मोबाईल नंबर एक असं नका, प्रत्येक खात्याला मोबाईल नंबर वेगळा जर दिला तर जास्त सुरळीत राहील। तर चला नंबर टाकू। नंबर टाकल्यानंतर संकेत शब्द पाठवू आपण। ठीक आहे, पाठवल्यानंतर वरती असा तुम्हाला 4 अंकीचा असा कोड येईल, तो आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे। प्रविष्ट केल्यानंतर लॉगिनमधून लॉगिन करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर आता खातेदाराचे नाव, आता मी पीक पाहणी करता वेळेस एवढ्या जणांची पीक पाहणी केलेली आहे म्हणून माझ्या लॉगिनमध्ये एवढे नाव येत आहेत। तर मला आता माझी स्वतःची पीक पाहणी करायची तर मी करून घेतो। ठीक आहे, अंकुश प्रल्हादराव बोबडे हे माझं नाव आहे। ठीक आहे, निवडल्यानंतर जे ॲरो दिसतो, बाण दिसतोय ब्ल्यू कलरचा, त्याला आपल्याला क्लिक करायचं। समोर गेल्यानंतर आपल्याला एक पेज ओपन होईल, त्याच्यामध्ये कायम चालू पड नोंद असेल, पीक पाहणी नोंद असेल, बांधावरती झाडे नोंद असेल, अपलोड असतील, पीक पाहणी मिळवा असतील, गावाचे खातेदार पाहणी, हे आपल्याला 6 ऑप्शन इथे दिसतील। ठीक आहे, तर आपल्याला आता आपले जर शेतामध्ये काही झाडे असतील तर ते नोंद करायचे असेल तर आपण इथे झाडाची नोंदसुद्धा करू शकता। आणि दुसरी गोष्ट, गावा खातेदारांची पीक पाहणी, तर ह्या पीक पाहणीमधून आपण या पीक पाहणीमध्ये गेल्यानंतर असं आपल्याला कळू शकतं की आपल्या गावात किती जणांची पीक पाहणी झाली। हे ब्ल्यू कलरमध्ये जेवढे आहेत ना तेवढ्यांची पीक पाहणी झालेली आहे, आणि व्हाईट कलरमध्ये जेवढे पण नाव आहेत त्यांची पीक पाहणी राहिलेली। तर आपल्या गावात कोणी पीक पाहणी केली आणि कोणाची राहिलेली आपण पाहू शकतो। ठीक आहे, तर आपल्याला मागे यायचं आहे। तर पीक माहिती नोंदवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला इथं ऑटोमॅटिक आपला खाते नंबर येईल, आपले गट जेवढे असतील तेवढे गट नंबर येईल। आता माझा, तर मी ज्या शेतामध्ये आहे लाईव्ह तो माझा गट नंबर 100 आहे, तर मी 100मध्ये उभा आहे। तर हंगाम आपला आहे रब्बी। ठीक आहे, तर इथे एक सर्वात मोठी गंमत इथे आहे की पिकाचा वर्ग, निर्भळ पीक म्हणजे एक पीक। तुम्ही जर मिश्र पीक, तुमची जर अर्धा एकर ज्वारी आणि अर्धा एकर जर हरभरा असेल तर तुम्ही त्याला मिश्र पीकमध्ये डिवाईड करू शकता, किंवा 20-20 गुंठे असं तुम्ही
करू शकता. ठीक आहे. तर माझं एकच पीक आहे तर मी एकच पीक निवडतो. दुसरा प्रकार आहे पीक की फळबाग. तर आपल्याला पीकच निवडायचं आहे कारण की आपल्या शेतात हरभरा आहे. फळबाग केव्हा निवडायचं की जेव्हा तुमच्या शेतामध्ये दुसरं फळबाग म्हणजे की जसं की संत्रा, मोसंबी, चिक्कू वगैरे असं काही तुमची जी लागवड केलेली असेल तर तुम्ही ते निवडू शकता. तर मी माझं सध्या पीकच निवडतो. आणि झाडांची नावे तर आपले आता सध्या काय सोयाबीन आहे, तर आपलं सध्या आपलं काय इथे हरभरा आहे तर आपण हरभरा निवडू. तर हरभरा निवडल्यानंतर आता आपलं एकदा संपूर्ण क्षेत्र करायचं आहे. संपूर्ण क्षेत्र केल्यानंतर आपलं जेवढं क्षेत्र आहे या गटामध्ये तेवढं क्षेत्र येऊन जाईल. आणि जलसिंचनाचे साधन तर माझं कोरडवाहू आहे. ठीक आहे. तुमचं जर काय असेल विहीर, तलाव किंवा बोर वगैरे काय ते तुम्ही लावू शकता. माझं सध्या कोरडवाहू आहे तर कोरडवाहू केलेलं आहे. सिंचन पद्धतीचा तर माझ्या याच्यात संबंधच येत नाही. जर आपण इथं जर विहीर, तलाव किंवा विहीर केलं तर आपल्याला इथं ठिबक, तुषार किंवा अन्य पर्याय निवडू शकता. तर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही निवडू नका, डायरेक्ट कोरडवाहू करा. जर ठिबक, तुषार तुमच्याकडे नसेल आणि विहीर किंवा बोर असेल तर अन्य प्रकार सिंचन असंही करू शकता. ठीक आहे. तर माझं सध्या आहे कोरडवाहू, तर मी कोरडवाहू निवडलेला आहे. आणि लागवडीचा दिनांक. आता सर्वप्रथम जेव्हा आपण विमा भरतो तेव्हा विमा जो कोणी पण असेल विमा भरत असेल तर त्याला तारीख विचारायची की तुम्ही तारीख काय निवडली बाबा, पेरणीची तारीख काय टाकली आहे. तर मी स्वतःच विमा भरतो याकरता माझी तारीख आहे 5 नोव्हेंबर. ठीक आहे. पेरणीची तारीख माझी ही स्वतः मीच टाकलेली कारण मी स्वतःच विमा भरतो याच्यामुळे हीच तारीख टाकायची. ठीक आहे. आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करून आपण पुढे जायचं. सर्वप्रथम आपण लाईव्ह पाहिजे. आपण जे पीक पाहणी करतोय याच्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण ह्या पॉईंटमध्ये हजर पाहिजे. पहिलं काय होतं, आपण घरी बसूनसुद्धा ही पीक पाहणी करू शकत होतो, पण सध्या तसं नाही. लाईव्ह बांधावरती जाऊनच आपल्याला पीक पाहणी करावं लागत आहे. ठीक आहे. तर आता हा जो भाग दिसतोय तुम्हाला पिवळ्या कलरचा, तर हा माझा गट नंबर आहे. मला माझ्या गट नंबराकडे जायचं आहे. मी सध्या माझ्या शेतात उभा आहे, पण काही ठिकाणी अशी अडचण येते की आपलं शेत इथं आणि थोडंसं दूर दुसऱ्याच्या शेतात जाऊनसुद्धा आपल्याला पीक पाहणी करावं लागते. तर आपल्याला काही हरकत नाही, आपण दुसऱ्याच्या शेतात जाऊनसुद्धा पीक पाहणीही करू शकतो. पण पीक पाहणी करणे फार गरजेचे आहे. ठीक आहे. तर आता मी चाललो आहे समोर 15 मीटर राहिलेलं आहे. रॉंग दिशेने चालवतो आपण, मागे जायचं आहे आपल्याला. 17 मीटर, 14 मीटर आलेलो आहोत आपण. आता 11 मीटर आलेलो आहोत. 8 मीटरवर आलेलो आहोत आपण. 5 मीटरवर आलेलो आहोत आपण. 0. आता आपण आपल्या राईट शेतामध्ये आलेलो आहोत. ठीक आहे. आपल्या शेताचा कोणताही कोपरा, हे कोपरा असो ते कोपरा असो, ज्या कोपऱ्यात धरेल त्या कोपऱ्यात करा. दुसऱ्याच्या रानात दाखवत असेल तर दुसऱ्याच्या रानात जाऊनसुद्धा पीक पाणी करा. हा प्रॉब्लेम आपला नाही, हा प्रॉब्लेम सरकारचा आहे. पण पीक पाणी करणे गरजेचे आपले. काही जणांचं असं असतं की गटपळटी पण असतो, त्यांना त्या गटात जाऊन पीक पाणी करावं लागते. मग जिथे जाऊन पीक पाणी होईल तिथं जाऊन आपण पीक पाणी करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला इथं लाईव्ह लोकेशन 0 मीटर आले, 0 दाखवत आहे. ठीक आहे. तर आल्यानंतर आपल्याला पुढे जा ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला आता इथे एक फोटो मागतो आहे, तो आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. तर हे माझं हरभरा आहे. कशा प्रकारे आहे बघा मित्रांनो. तर मी घेतला फोटो घेतल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला फोटो घ्यायचा आहे.
अशा प्रकारे लाईव्ह फोटो घेतल्यानंतर आपल्याला अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे एक फोटो घेतलेला मित्रांनो. आता दुसरा फोटो घ्यायचा आहे आपल्याला, लाईव्ह फोटो दुसरा. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो दुसरा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. तर हा माझा दुसरा लाईव्ह फोटो मी घेतलेला आहे मित्रांनो. आता ओके करायचं आहे आपल्याला. ओके केल्यानंतर तर दोन फोटो घेतल्यानंतर मित्रांनो असा तुम्हाला पेज दिसेल. तर या वरील पिकाची माहिती योग्य अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमची अशा प्रकारची तुम्हाला पेज दिसेल. त्याच्यावरती तो लिहिलेला असेल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची पीक पाहणी तुम्हाला करायची आहे. आणि पीक पाहणी खरंच गरजेची आहे, म्हणून सर्व शेतकरी मित्रांनो पीक पाहणी करून घेणे. चला, धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद, बाय.